Hello everyone. In the previous video, we studied gerund, infinitive, tenses, plural and singular. Yesterday, we have discussed all these 4 points in detail. In today's video, we are going to see the remaining questions on page number 29. So open your books on page number 29. See, finite verb. तिथे कुठे आहे ते शोधा. फायनाईट वर्ब सापडलं तुम्हाला. आता पहा, मी तुम्हाला फायनाईट वर्बची आधी डेफिनेशन देतो, समजून सांगतो, मग आपण चर्चा करू. टेक डाऊन द डेफिनेशन. आधी लिहा फायनाईट वर्ब, वहीमध्ये लिहा. टेक डाऊन इन युअर नोटबुक. A finite verb. A finite verb means. A finite verb means that verb which changes according to the subject of the sentence. According to the subject of the sentence. Full stop. These finite verbs, मी जे बोलतो तेच लिहा. मगाशी मी नुसतं वर्ब म्हणालो, आता मी वर्ब्स म्हणतोय. These finite verbs contain CONTAIN all auxiliary verbs. All auxiliary verbs and transitive verbs. TRANSITIVE. Transitive verbs. I repeat, these finite verbs contain all auxiliary verbs and transitive verbs. आता याचा मराठीत अर्थ सांगतो. या क्रियापदांमध्ये सर्व ऑक्झिलियरी, म्हणजे काळ शिकवताना सांगितलं होतं, हेल्पिंग वर्ब एम, इज, आर, वॉज, वेर, हॅज, हॅव, शॅल, विल. करेक्ट. दीज आर ऑल ऑक्झिलियरी वर्ब. अँड ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय? सकर्मक क्रियापदे. सकर्मक. इट हे सकर्मक आहे. गिव हे सकर्मक आहे. वॉच हे सकर्मक आहे. टेक. सो दीज आर ऑल ट्रान्झिटिव्ह वर्ब. आता काय याची मराठीत व्याख्या होते? ती क्रियापद जी कर्त्याचं रूप बदलल्यावर किंवा कर्ता बदलल्यावर त्याप्रमाणे त्यात बदल होतो, त्याला आपण फायनाईट वर्ब्स म्हणतो. टेक डाऊन द examples are there which are given in the book. Number 1, I read, you listen. I don't know. KNOW. आता इथं काय म्हटलंय? चेंज I to C. म्हणजे काय? आयच्या जागी तुम्ही आता सी वापरा. म्हणजे हिअर यू हॅव टू चेंज द सब्जेक्ट. इन्स्टेड ऑफ आय यू हॅव टू यूज सी. मग आता मला सांगा, जर तुम्ही आय काढलं सी टाकलं तर डोंट म्हणता येईल का? गेस करा बरं, किती जणांना उत्तर येतंय मनातल्या मनात? काय होईल बरं अंदाजे? डझंट व्हायला पाहिजे. सी डझंट नो. दिस इज युअर आन्सर. सी डझंट नो. नंबर 2, it is also given there. My father knows. KNOWS. Full stop. Now what is the suggestion? Change my father to we. म्हणजे use we in place of my father. माझे वडील याच्या जागी we वापरा. तुम्हाला कळतंय का बघा बरं. खरं म्हणजे हे आलं पाहिजे. हे फार सोपं आहे. what should be your answer? We know. फक्त we know.
का बरं यस काढावं लागेल? तुम्हाला कळलं? टेन्सेस याच्या करता शिकवले. तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल आता कमी काळ का शिकवले ते नीट समजून घ्या. एक्झाम्पल नंबर 3, इट इज देअर, आय एम फॉलोविंग इन युअर फुटस्टेप्स. आय एम फॉलोविंग इन युअर फुटस्टेप्स. 9वीच्या कवितेची ओळ आहे, आठवते का बघा? हा, कवितेची ओळ आहे. व्हॉट इज द सजेशन? चेंज आय टू ही. चेंज आय टू ही. व्हॉट डज इट मीन? यूज ही इन प्लेस ऑफ आय. बरोबर? मग आता जर तुम्हाला आय उडवायचं आणि ही ठेवायचं तर बाबांनो ही एम कधी म्हणता येईल का? काळ शिकवले ना, ही इजच म्हणावं लागेल. सो युअर आन्सर शुड बी ही इज फॉलोविंग इन युअर फुटस्टेप्स. These are the 3 examples which are given there. Now I am going to give you my own examples. Number 4, write down number 4 and take down. She was playing outside. आता वहीत नीट लिहून घ्या आणि उत्तर सांगा. She was playing outside. त्याच्या पुढे लिहा change she to they. चेंज सी टू दे. म्हणजे सी ऐवजी तुम्ही आता सब्जेक्ट म्हणजे करता दे वापरा. फक्त सी उडवा. मग मला सांगा पास्ट टेन्स मधलं वाक्य आहे बाबड्यांनो, दे वापरलं तर वेअर यायला पाहिजे. युअर आन्सर मस्ट बी दे वेअर प्लेइंग आउटसाइड. तुमच्या काही जणांना 100% आलंय आता डोक्यात हे काय आहे ते. दे वेअर प्लेइंग आउटसाइड. एक्झाम्पल नंबर 5, I shall solve this problem. I shall solve, S-O-L-V-E, this problem. त्याच्या पुढे लिहा change I to they. change I to they. मला सांगा आता आयच्या जागी जर दे वापरायचं, भविष्यकाळ तुम्हाला किती डिटेल शिकवला? शाल येईल का दे वापरल्यावर? नाही. Your answer must be they will solve this problem. Am I right? बघा जरा गेस करा, तुम्हाला येत आहे. पण प्रश्न किती छान आहेत ते बघा. नंबर 6, a bird is flying in the sky. A bird is flying in the sky. त्याच्या पुढे डॅश करून लिहा change a bird. Change a bird to to the birds. The bird म्हणजे मी इथं प्लुरल वापरायला सांगितलं. टेन्स तुम्ही बघितला ना, इज आहे पण मी प्लुरल जर केलं तर कसा चेंज होणार? वर्ब कोणता येणार तुम्हाला कळालं. जर तुम्ही म्हणता द बर्ड्स आर, द बर्ड्स म्हटल्यावर आरच यायला पाहिजे. युअर आन्सर इज द बर्ड्स आर फ्लाइंग इन द स्काय. द बर्ड्स आर फ्लाइंग इन द स्काय. मला तर वाटतं 6वीच्या मुलाला सुद्धा येईल, 7वीच्या मुलाला सुद्धा येईल. एक्झाम्पल नंबर 7, टेक डाऊन. आय होप टू गेट गुड मार्क्स. आय होप टू गेट गुड मार्क्स. समोर लिहा चेंज आय टू नितीन. चेंज आय टू नितीन म्हणजे काय? आईच्या जागी आता नितीन वापरा सब्जेक्ट करता. बरं तुम्ही किती जण याचा अंदाज करून उत्तर सांगू शकता? मला तर वाटतं खूप सोपं आहे बाबड्यांनो. याच्यातलं जर सिम्पल प्रेझेंट आहे आय होप, तर तुमचं नितीन करायचं तर काय यायला पाहिजे? रूल. व्हॉट इज द रूल? सिम्पल प्रेझेंट टेन्स, थर्ड पर्सन सिंग्युलर, होप्स. युअर आन्सर मस्ट बी नितीन होप्स टू गेट गुड मार्क्स. फार छान प्रश्न होता. त्याच्या खालचा प्रश्न मागाच्याला ए आकडा टाका, आता बी म्हणा. प्रश्न वहीत लिहावा लागेल. अंडरलाईन. अंडरलाईन द जिरंड. GERUND. किती चर्चा झाली काल धड्यामध्ये. ऑब्लिक प्रेझेंट पार्टिसिपल. ऑब्लिक इन्फिनिटिव्ह.
आय रिपीट, अंडरलाईन द जिरंड म्हणजेच त्यालाच प्रेझेंट पार्टिसिपल काल सांगितलं. व्हर्बल नाऊन पण म्हणालो मी कालचं ताजं विसरू नका. आणि दुसरं आहे इन्फिनिटिव्ह. आता पहा, दिस क्वेश्चन इज व्हेरी सिम्पल अँड आय होप यू ऑल मस्ट बी एबल टू सॉल्व दिस क्वेश्चन. तुम्हाला सर्वांना हा प्रश्न सोडवता आला पाहिजे, नाहीतर मग माझ्या शिकवण्याचा काही उपयोग नाही. मी असंच म्हणणार आहे. नंबर 1 टेक डाऊन किंवा तिथं बघा, सेटिंग गोल मे अपियर इझी, तिथंच पहा फक्त, बट इट इज क्वाईट चॅलेंजिंग. आय रेड. आता मला सांगा, याच्यातलं कशाला तुम्ही अंडरलाईन करणार? सेटिंग कालच उदाहरण घेतलं. सेट हे वर्ब आहे, त्याला आयएनजी लावलं. सांगा वर मला काय आहे? हे जिरंड ऑर प्रेझेंट पार्टिसिपल. सेंटेन्स नंबर 1 इज व्हेरी सिम्पल. इट इज ओव्हर. परत सांगतो, सेटिंग हे जिरंड आहे बाबांनो, त्यालाच प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतात. बी, क्वांटिफाईंग गोल्स. आय रीड, तुम्ही फक्त पाहत आहे. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस. टू ट्रॅक प्रोग्रेस. मला सांगा, क्वांटिफाईंग, व्हॉट इज क्वांटिफाईंग? क्वांटिफाय वर्ब आहे, त्याला आयएनजी लागलं. पटकन सांगा. जिरंड, इट इज जिरंड. आणि पुढे काय त्या सेंटेन्समध्ये? अनादर इज ऑल्सो देअर. टू ट्रॅक. आता हे तर कोणी सांगायला पाहिजे ना. इन्फिनिटिव्ह आहे टू ट्रॅक. अंडरलाईन करत चला आणि तुम्ही पुढं लक्षात ठेवा. चला, सी, कम टू सी. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स. It is important to create goals that are within a current skill set or area of expertise. मी वाचलं. तुमच्यापैकी मला बघा, अंदाज करा आणि सांगा. आता मी तुम्हाला थोडीशी हिंट देतो. याच्यात जिरंडचा प्रश्नच येत नाही कुठंच, आणि एकच इन्फिनिटिव्ह आहे, अँड दॅट इज टू क्रिएट. हाऊ सिम्पल दिस इज. बघा किती सोपं आहे. अहो, 9वीला शिकवलंय, आता शिकून राहिलो. डी आकडा. कम टू डी. नाव आय रीड इट. वी नीड टू ब्रिंग डाऊन लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट आवर स्ट्रॅटेजीज. नाव यू सी. जरा निरीक्षण करा बरं. ऑब्झर्व द सेंटेन्स केअरफुली. काही आहे का जिरंड वगैरे? इज देअर एनी जिरंड? नो आयएनजी इज देअर, बट देअर आर 2 इन्फिनिटिव्हज. नाव टेल मी. नंबर 1 टू ब्रिंग, नंबर 2 टू एक्झिक्यूट. झाले. 2 इन्फिनिटिव्हज आहेत या वाक्यामध्ये. कम टू ई, द लास्ट वन. आय रीड. फाइंडिंग द राईट पाथ, right footing. Finding the right footing, precisely mastering the skills and getting to the next place all depend on how we approach and tackle the problem. एवढं मोठं वाक्य वाचलं. मला सांगा, फाइंडिंग काय आहे? कालच झालं. जिरंड किंवा प्रेझेंट पार्टिसिपल. गेटिंग काय आहे? गेटला आयएनजी लागलं. गेटिंग म्हणजे प्राप्त करणं, जिरंड. आता खाली चला. आता मी सांगणार नाही. ॲप्रोच काय रे बाबांनो? ॲप्रोच, कारण वी नंतर ॲप्रोच आलं. फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब, बट इट इज विदाउट टू. काल झालेली चर्चा, म्हणजे हे आहे इन्फिनिटिव्ह. ॲप्रोच इज इन्फिनिटिव्ह. परत टॅकल आहे. नेक्स्ट वन इज टॅकल, बट देअर इज नो टू बिफोर इट. So it is without to, it is also infinitive. Underline these words. Now come to next question. Classify the following words in their respective columns. आता वर्गीकरण करायचं. कॉलम आहेत 8. मराठीत सांगतो आधी, म्हणजे तुम्हाला कळेल. शब्दांच्या 8 जाती ज्या मराठीत आहेत त्याच इंग्लिशमध्ये आहे.
मग तुम्हाला नाम, सर्वनाम, क्रियापद, क्रियाविशेषण, वयानुव्यय, केवळ प्रयोगाव्यय वगैरे शब्दयोगी सगळं क्लासिफाय करायचं. मी वाचलं की त्या गटात तुम्ही ओळखून टाकायचं. हे काम खरं म्हणजे 6वी, 7वी, 8वीच्या मुलाचं आहे, पण तुम्हाला आहे. नाव लेट अस स्टार्ट. टॅकल, इट्स ए वर्ब. ट्रम्पेट, नाऊन. डायरेक्टली, शेक्सर नवीपासून सांगतात एलवाय लागलं. ॲडवर्ब, एक्झिक्यूट, वर्ब आहे. ॲग्रेसिव्ह, आक्रमक, ज्याला मराठीत आक्रमक म्हणतात. आपोआप ॲडजेक्टिव्ह झालं, विशेषण. नॅचरल, सगळ्यांना सांगता आलं पाहिजे, नेचरचं नॅचरल ॲडजेक्टिव्हच आहे. ॲब्सेन्स, शब्द ॲब्सेन्स आहे, नीट समजून घ्या. नाऊन. एक्झॅक्टली, किती सोपं आहे. ॲडवर्ब, बिकॉज इट एंड्स विथ एलवाय, व्हेरी सिम्पल डेफिनेशन. अचीव, आता या धड्यामध्ये किती वेळा झालं, साध्य करणे, प्राप्त करणे. वर्ब, क्लिअरली, आत्ता झालं. ॲडवर्ब. इमॅजिनेशन, नाऊन. इमॅजिनचं नाऊन आहे ते, इमॅजिनेशन. प्रिसाइजली, प्रिसाइजली, एलवायने एंड झाला, ॲडवर्ब. क्रिएट, आता तुमचं सायन्सच इंग्लिशमधून आहे, तो क्रिएट हा शब्द किती वेळा जातो सायन्समध्ये. वर्ब. इम्पॉर्टंट, सगळ्यांना आलं पाहिजे, ॲडजेक्टिव्ह. महत्त्वाचे म्हणजे विशेषण आहे, ॲडजेक्टिव्ह. एक्सपर्ट, अगेन ॲडजेक्टिव्ह, तज्ज्ञ, कुशल, मग विशेषणच झालं. स्पेसिफिक, निश्चित अशा प्रकारचं, फिक्स अशा प्रकारचं, मग हे ॲडजेक्टिव्हच झालं. ऑफ, आता सांगा बरं ऑफ काय आहे. प्रेपोजिशन, मी एकदाच नवीला यादी दिलेली, हे फळ्यावर गोल केला होता, सगळे प्रेपोजिशन एका धनक्यात बसवले होते फळ्यावर मी. इफ, कोणी सांगतं, इफने वाक्य जोडलं जातं. वी कंबाईन द सेंटेन्स विथ इफ, सो इट इज कंजंक्शन. उभयान्वये ज्याला मराठीत म्हणतात, कंजंक्शनमध्ये टाका. नंतर अँड, परत कंजंक्शन, बिकॉज इट कंबाईन्स 2 वर्ड्स ऑर 2 सेंटेन्सेस. ओ, इट एक्सप्रेसेस युअर वंडर, म्हणजे काय. इंटरजेक्शन, केवळ प्रयोगी अव्यय. फ्रॉम, प्रेपोजिशन. वी, कोणी सांगतं का वी. आय, वी, यू, ही, सी, इट, दे, ऑल क्वेश्चन टॅगमध्ये झालं ना बाबा. प्रोनाऊन, बघा कशी रिव्हिजन होते. प्रोनाऊन. बट, बटने आपण वाक्य जोडतो, कंजंक्शन. इट, आत्ताच माझ्या तोंडातून गेलं, प्रोनाऊन, क्वेश्चन टॅगमध्ये प्रोनाऊन. सो वी कॅटेगराइज्ड ऑल दीज वर्ड्स अकॉर्डिंग टू देअर category. Now come to the last question, D. You can write D. Now you have to take down in your notebook. Changing word class, असल्या. Changing word class. आता काय आहे चेंजिंग वर्ड क्लास. एखादा शब्द असतो, उदाहरणार्थ मी एक तुम्हाला एक्झाम्पल देतो, वॉटर. आता वॉटर हा शब्द वर्ड म्हणूनही वापरता येतो, नाऊन म्हणूनही वापरता येतो. असं जर होत असेल, म्हणजे एका जातीकडून, म्हणजे नाऊनकडून त्याला वर्डकडं नेता येतं, वर्डकडून ॲडजेक्टिव्हकडं कधी कधी नेता, याला म्हणतात चेंजिंग वर्ड क्लास. आता त्याची डेफिनेशन देतो, ती लिहून घ्या, फार सोपी. व्हेन वी यूज ए वर्ड, शांततेने लिहून घ्या, सांगता आलं पाहिजे. व्हेन वी यूज अ वर्ड इन डिफरंट वेज, इन डिफरंट वेज, it is called changing word class. It is called changing word class. यालाच म्हणतात शब्दाची जात बदलणे. 8 जातीपैकी नाउन तर वर ॲडजेक्टिव्ह याप्रमाणे. टेक डाऊन एक्झाम्पल. आता तिथे हा प्रश्न आहे, पुस्तकातलं पहिलं एक्झाम्पल पहा. आय रीड, आय कॅन रन फास्टर दॅन हिम. I can run faster than him. आता मला सांगा, if you are asked what is the part of speech of run, run ही शब्दाची कोणती जात आहे 8 पैकी, काही गेस केला का.
अहो 6वी-7वीच्या मुलांना पण हे सांगता आलं पाहिजे. तुम्ही तर 10वीमध्ये आता आय करता, कॅन हे मॉडल वर्ब, हेल्पिंग वर्ब, राईट. आणि पुढं परत रन वर्ब आलं ना, म्हणजे याने कशाचं काम केलं? क्रियापदाचं. तिथं ब्रॅकेटमध्ये पुढं लिहा वर्ब. हिअर इन दिस सेंटेन्स रन वर्क्स ॲज ए वर्ब. नंबर 2, इंडिया हॅज टू मेक. मी किंचितसा बदल केलेला आहे, लिहून घ्या ते वाक्य किंचितसा, ते कळणार नाही तर घोटाळा आहे जरा वाक्यात. India has to make one more run. India has to make one more run to win the match. To win the match. आता पहा, वन आलं या वाक्यात, मोर आलं, पुढं रन आलं. या वाक्यात तुम्हाला सर्वांना कळलं रनचा अर्थ काय रे भाऊ? भारताला आणखी एक धाव करण्याची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. धाव धाव हे नाम आहे. आणि मागाचं वर्ब होतं, पुढं ब्रॅकेटमध्ये लिहा नाऊन. एक्झाम्पल नंबर 2. आता दीज आर माय ओन एक्झाम्पल्स. हीच मी उदाहरण देतो. तुमचं 3 नंबर आहे का काय तो बघा. 3 टेक डाऊन. आय डाऊट. आता काळजी घ्या. आय डाऊट, DOUBT, दॅट ही इज देअर. That he is there. Underline the word doubt and tell me. सांगा बरं मला, what is doubt used as in this sentence? काय म्हणून वापरलंय? वर्ब आहे, कोणाला कळतं? आय या सब्जेक्ट नंतर आलं. आय डाऊट, डाऊट इज वर्ब, पुढं ब्रॅकेटमध्ये वर्ब लिहा. आता दुसरं उदाहरण त्याचंच बघा. टेक डाऊन, त्याच्या खाली या. आय हॅव नो डाऊट. I have no doubt. स्पेलिंग तेच. आता पहा बरं, काय म्हणून वापरलं गेलं असेल बरं? क्लिअर, इट इज क्लिअर. नाऊन म्हणून. डाऊटला अंडरलाईन करा, नाऊन म्हणून वापरलं. वरच्यात वर्ब म्हणून वापरलं. मला शंका येते की तो तिथं आहे का काय, आणि दुसऱ्यात मला शंका आहे. कळलं का नाही? मराठीमध्ये सुद्धा थोडा विचार करावा लागेल. एक्झाम्पल नंबर 3. सी वर्क्स ॲज ए नर्स. She works as a nurse. NURSE. आता मला सांगा, नर्सला अंडरलाईन करा. अंडरलाईन द वर्ड नर्स अँड टेल मी व्हॉट इज इट. काय आहे ते? वर्ब आहे का नाऊन आहे? हे पहा, तुम्हाला 4 दिवसापूर्वी एक आयडिया सांगितली होती. ज्याच्या पाठीमाग ए अँड द हे आर्टिकल येतं त्याच्या पुढे नाऊनच असतं. इतकी सोपी डेफिनेशन तुम्हाला सांगितली. मग कंसात ब्रॅकेटमध्ये लिहा नाऊन. त्याचं दुसरं उदाहरण घ्या. यू शुड नर्स. यू शुड नर्स द प्लांट वेल. यू शुड नर्स NURSE द प्लांट वेल. अंडरलाईन द वर्ड नर्स अगेन. आता मला सांगा बरं, नाव टेल मी, काय म्हणून वापरलं गेलं असेल बरं आता इथे नर्स म्हणून? कारण ते शुड नंतर आलंय ना. शुड नंतर नेहमी वर्बच येतं. वूड शुड हे पुढं वर्ब येत असतं. ब्रॅकेटमध्ये लिहा वर्ब. एक्झाम्पल नंबर 4. टेक डाऊन. आता एक खूप छान उदाहरण घेतो. आता तरी सांगा. आय ड्रिंक वॉटर. आय ड्रिंक वॉटर. अंडरलाईन द वर्ड वॉटर अँड टेल मी व्हॉट इज इट, वेदर वर्ब ऑर नाऊन. अहो कोणी सांगत मी पाणी पितो. या वाक्यात पाणी म्हणजे नाऊन म्हणून वापरलं. ब्रॅकेटमध्ये लिहा नाऊन. त्याचं दुसरं उदाहरण. अनदर एक्झाम्पल. आय वॉटर द प्लांट्स. आय वॉटर द प्लांट्स इन माय गार्डन. आय वॉटर द प्लांट्स इन माय गार्डन. नाव गेस. तर्क करा, अंदाज करा. आय हा करताय, त्याच्यानंतर लगेच वॉटर हे वर्ब आलं. पाणी देतो म्हणल्यावर वर्ब आलं. मगाचं नुसतं पाणी होतं, हे पाणी देतो. ब्रॅकेटमध्ये लिहा वर्ब. लास्ट एक्झाम्पल, व्हेरी गुड एक्झाम्पल. टेक डाऊन. चेंज युअर ड्रेस. चेंज युअर ड्रेस. अंडरलाईन द वर्ड चेंज. सांगा बरं मला, व्हॉट इज इट युज्ड ॲज. शिवाय आज्ञार्थक आहे, इम्परेटिव्ह आहे. इम्परेटिव्हमध्ये स्टार्टला वर्ब येत असतं. आता तरी डोक्यात ठेवा. ब्रॅकेटमध्ये लिहा वर्ब.
Another example of change. I want a change of, take down. I want a change of 100 rupees. I want a change of 100 rupees. Underline the word change again. चेंजला पुन्हा अंडरलाईन करा बरं. तर्क, अंदाज, बाबड्यानं हे तरी सांगा. आय करता वांट बी वर्ब आहे, पण चेंजच्या पाठीमागे ये आलं ना, आत्ताच सांगितलं. ए द एन आलं, दॅट इज सर्टनली 100% नाउन. राईट नाउन इन ब्रॅकेट. Example number 6. This is also a very nice example. Last one, take down. The bus is running. The bus is running. 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 Underline the word running. आता सांगा बरं, या वाक्यात हे रनिंग काय असेल. मी तुम्हाला टेन्सेस शिकवले. तुम्हाला आता या ठिकाणी दोघांचा विचार करावा लागेल, इज आणि रनिंग. पण आपलं रनिंग आहे फक्त. आहे कोणी अंदाज करणारा? वर्ब. इन दिस सेंटेन्स रनिंग इज वर्ब. बघा ना, बस पळते आहे. पळते आहे म्हणजे क्रियापद आहे ना, मग ब्रॅकेटमध्ये लिहा वर्ब. टेक डाऊन अनदर एक्झाम्पल. रनिंग इज ए गुड एक्झरसाइज. रनिंगचं दुसरं एक्झाम्पल. रनिंग इज ए गुड एक्झरसाइज. रनिंग इज ए गुड एक्झरसाइज. व्हॉट ए गुड एक्झाम्पल इज दिस. किती छान उदाहरण आहे. मी तुम्हाला शिकवतोय सारखं 2-3 दिवसापासून. जिरंड प्रेझेंट पार्टिसिपल व्हर्बल नाउन. मग आता सांगू शकता का हे रनिंग काय आहे दुसऱ्या वाक्यातलं? आता ते जिरंड म्हणून आलं, कर्त्याच्याच जागी आलं, बरोबर आहे का नाही? इट इज नाउन. पळणं हा चांगला व्यायाम आहे. पळणं नाउन. थर्ड एक्झाम्पल. आता हे उदाहरण असं याच्यामध्ये 3 आणलेत मी. बघा, टेक डाऊन नंबर 3. ही कॉट CAUGHT a running thief. He caught a running thief. Can anybody guess now what is running used as in this sentence? जरा अर्थ बघा बरं, मग तुमच्या डोक्यात येईल. त्याने चोर पकडला, पण कसा? पळणारा. मग पळणारा आहे त्याचं काय झालं? ॲडजेक्टिव्ह झालं का नाही झालं? म्हणजे या वाक्यात रनिंग इज युज्ड ॲज ॲडजेक्टिव्ह, कंसातल्या ॲडजेक्टिव्ह. शेवटचं एक्झाम्पल परत एकदा काळजीपूर्वक पहा. पहिल्या वाक्यात रनिंग वर्ब. आता वर्बचं दुसऱ्या वाक्यात केलं नाउन, तिसऱ्या वाक्यात केलं ॲडजेक्टिव्ह. याला म्हणतात चेंजिंग द क्लास ऑफ द वर्ड. किती छान टॉपिक होता हा. कालचे सर्व प्रश्न, आजचे सर्व प्रश्न टेक्स्ट खाली दिलेले. खूप सुंदर चर्चा झाली अशी याची असं मला वाटतं, माझं मन मला सांगतं. तुम्ही जर नीट घरी ऐकलं, खूप छान अभ्यास केला, काय अवघड आहे मला सांगा बरं. हा धडा दिसायला अवघड होता. आता या धड्यामध्ये 3 प्रश्न तुम्ही डायग्राम बघितले असतील काय, त्याच्यातले 2 प्रश्न हे त्या भाषण करायचं मेकिंग ए स्पीचवर आहे, आणि एक निबंध आहे तिसरा सक्सेसचा. 3 जे प्रश्न राहिले ते प्रश्न सगळे रायटिंग स्किलवर आहेत. त्याची चर्चा पाहू आपण पुढच्या पिरियडमध्ये करायची का पहिलं युनिट झाल्यानंतर करायची. मी हा धडा अत्यंत चांगल्या प्रकारे तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. कृपया काळजी घ्या, चांगला अभ्यास करा, स्वतःशी प्रामाणिक राहा, मला फसवण्याचा प्रयत्न करू नका आणि तुमचे पैसे वाया घालू नका. मी इथे थांबतो. ओके.